we have to see the history of the Python. So in this Python history, Python was developed by the Guido van Rossum at National Research Institute for Mathematics and Computer Science, Netherlands in early 90. In 1990, the particular language will be developed by the team of a team under the Guido van Rossum. Okay, so this is a scientist photo. You already see the video of that particular person. So welcome message of the Python. So this is our actually Python. Now named after Monty Python. So basically, why this Python is given name? So in that situation, say in that period, actually Python हे नाव का दिलं गेलं? तर त्यावेळेस हा जो सायंटिस्ट आहे की त्यावेळेस एक टीव्ही शो यायचा की जो मॉन्टी पायथॉन नावाचा एक टीव्ही शो असायचा. त्या टीव्ही शो ह्या पर्टिक्युलर गुडो वेन रसमला जास्त आवडायचा, त्यामुळे त्यांनी त्या लँग्वेजचं नाव काय दिलं, पायथॉन हे नाव दिलं. ओके, सो दिस इज नेम्ड बेस्ड ऑन द मॉन्टी पायथॉन टीव्ही शो. ओके, सो फर्स्ट वर्जन ऑफ दिस पायथॉन इज रिलीज्ड इन 1991. ते पहिल्यांदा जे सगळ्यांसाठी रिलीज केलं गेलं वर्जन ते कधी 1991 साली ह्याचं पहिलं वर्जन रिलीज केलं. ओके, सो पायथॉन वॉज डिराइव्ड फ्रॉम मेनी लँग्वेजेस सच ॲज सी, C++, अल्गोल, ABC, मॉड्युला, स्मॉलटॉक, युनिक्स अँड अदर स्क्रिप्टिंग लँग्वेजेस. जसं तुम्ही सी मध्ये शिकला असेल, सी सुद्धा बऱ्याच लँग्वेजचा यूज करून डेव्हलप केलेली आहे. सी असं ॲडा असेल किंवा बी असेल किंवा ह्या वेगवेगळ्या लँग्वेज आहेत, अल्गोल आहे, त्याच्यात स्मॉलटॉक आहे, तर अशा वेगवेगळ्या लँग्वेजवरून सी डेव्हलप केली. तसं पायथॉन सुद्धा ही डेव्हलप करताना वेगवेगळ्या लँग्वेजचा रेफरन्स घेतला and then Python was developed. So Python was derived from many languages such as C, C++, Algol, ABC, Modula, Smalltalk, Unix. So these all are language, different types of computer languages, and from that computer languages Python will be developed. Okay, so generally Python is a copyright under GNU. So that is nothing but general public license. Okay, so Python will be developed. It is we can say that open source. Open source means it can use by the anyone. की बाकीच्या काही लँग्वेजेस आहेत. आता आपण जर .NET मध्ये, आता तुम्हाला जर .NET आहे तर .NET घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला .NET हे फ्री अवेलेबल नाही आहे, तर त्याला तुम्हाला मायक्रोसॉफ्टला काहीतरी पे करावं लागतं, किंवा तुम्ही जे ऑपरेटिंग सिस्टीम वापरता, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल, कुठली विंडोजची ऑपरेटिंग असेल किंवा दुसऱ्या कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम असेल, बऱ्यापैकी काय असतं त्याला पे करावं लागतं. आपण आता वापरतो तशा, कारण आपण पायरेटेड सॉफ्टवेअर वापरतो, पण ऍक्च्युली जर हे करायचं म्हणलं तर वेगवेगळे जे सॉफ्टवेअर आहे, ओरॅकल असेल किंवा .NET असेल, हे जे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा MS ऑफिस असेल, तर हे सगळे सॉफ्टवेअर्स कसे आहेत की त्यांना पे करावं लागतं आपल्याला. काहीतरी ते मायक्रोसॉफ्टने जे ठरवलेले आहेत तेवढे पैसे आपल्याला त्यांना पे करावे लागतात, आणि ते पे केल्यानंतर तुम्हाला त्याचं लायसन मिळतं. ओके, so that will be a particular type of software, but generally now trend is that some software which are released publicly, so that means that software जे काही आता नवीन मध्ये कसं असते की नवीन सॉफ्टवेअर असे बरेचसे सॉफ्टवेअर आहेत की जे काय केले जातात की पब्लिकली रिलीज केले जातात. म्हणजे ते पब्लिकली म्हणजे ओपन सोर्स, म्हणजे कुणीही ते वापरू शकतं, किंवा त्याचा कोड डाउनलोड करून तुम्ही त्या कोडमध्ये तुम्ही बदल करून तुम्ही ते अपलोड पण करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने फॅसिलिटी आहे. म्हणजे आता बऱ्याचशा पब्लिक हे जे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, म्हणजे जर आता पायथॉन ही लँग्वेज घेतली, किंवा दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर दुसरं तुम्हाला जर घ्यायचं म्हणलं तर MySQL आहे, PHP आहे, जावा आहे, तर हे सगळे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहेत. म्हणजे हे ओपन सोर्स तुम्ही ओपनली यूज करू, म्हणजे ते त्याला कुठलंही तुम्हाला कुणालाही पैसे पे करायची गरज नाही. यू कॅन डायरेक्टली डाउनलोड फ्रॉम द वेबसाईट, you can use that, you can modify that, and you can also upload that some new features in that. So that is Python. So Python that is open source, and Python is a open source. आता पायथॉनची जी पॉप्युलरिटी आहे त्याचा हे एक रिझन आहे की ते ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणीही त्याला पैसे द्यायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता आणि ते वापरू शकता. सो दॅट इज पायथॉन इज अ कॉपीराइट अंडर द GNU, दॅट इज पब्लिक जनरल पब्लिक लायसन्स, सो इट इज ओपन सोर्स. सो पायथॉन इज फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फ्रॉम द बिगिनिंग, अँड म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे ज्यावेळेस रिलीज झालं 1990 पासून पायथॉन हे काय आहे तर ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे.
ते कुणीही वापरू शकतं, कुणीही डाउनलोड करून घेऊ शकतं, त्याला कुठल्या पद्धतीची लायसनिंग लागत नाही. सो ओपन सोर्स सॉफ्टवेअर फ्रॉम द बिगिनिंग अँड करंटली इट इज मेंटेन बाय द कोर डेव्हलपमेंट टीम. So currently it is maintained means adding no new features, or suppose you have to develop some new features, so you want to add that feature in Python, so you send this code to the core team, and if core team recognize that that particular software or that particular code is correct, so it will be uploaded. म्हणजे करंटली ते सॉफ्टवेअर मेंटेन करायचं काम, म्हणजे त्यात नवीन फीचर्स ऍड करायचं, किंवा एखाद्या समजा तुम्ही एखादा नवीन फीचर्स डेव्हलप केलं तर ते तुम्हाला वाटलं की पायथॉनमध्ये ऍड करायचं, तर तुम्ही ते त्या टीमला पाठवू शकता. टीमला वाटलं हे बाबा फीचर चांगला आहे तर ते पण ते ऍड करू शकतात. सो मेंटेन्ड बाय दिस टीम. So this maintained by the core development team at that Netherlands. So National Research Institute of Mathematics and Computer Science at Netherlands. तिथं एक टीम त्यांनी केली की ती पायथॉनचे जे नवीन फीचर्स असतील किंवा नवीन फीचर इंट्रोड्यूस करायचे ते त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स आहे. इनिशियली इट विल बी 1.0, 1.1, 2.0, समथिंग 1.2. देर आर लॉट्स ऑफ व्हर्जन्स, अनेक व्हर्जन्स आहेत. आता करंटली 3.8 आपण वापरणार आहे पायथॉनचं व्हर्जन्स. ओके, तर असे अनेक व्हर्जन्स आहेत. सो दिस व्हर्जन्स आर रिलीज बाय दिस कोर टीम. ओके, सो इट इज बेसिकली कन्सिडर्ड ॲज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे इनिशियली ज्यावेळेस ते डेव्हलप केलं गेलं त्यावेळेस ते काय केलं जातं, त्यावेळेस ते त्याला स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून कन्सिडर केली होती सुरुवातीला. जसं जावा स्क्रिप्ट आहे किंवा VB स्क्रिप्ट आहे किंवा पायथॉन आहे, काही स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून. म्हणजे स्क्रिप्टिंग लँग्वेज इज जनरली यूज टू डेव्हलप सम वेब बेस्ड ॲप्लिकेशन, म्हणजे त्यासाठी त्याचा बेसिकली यूज करत. पण त्याच्यात जसं जसं नवीन फीचर्स ॲड करत गेले त्यामुळं हा जो लँग्वेज आहे ते बाकीच्या सगळीकडे वापरला. म्हणजे वेब ॲप्लिकेशन असो, विंडो ॲप्लिकेशन असो, कन्सोल ॲप्लिकेशन असो, सिस्टीम ॲप्लिकेशन असो, कुठल्याही पद्धतीचं ॲप्लिकेशन असो, यू कॅन यूज द पायथॉन. सो बेसिकली दिस इज considered as a scripting language, but it is much more than that. Okay, आणि गुगल इज युज्ड फ्रॉम द बेसिकली, म्हणजे गुगल हा पहिल्यापासून पायथॉनचा वापर करतो. म्हणजे अशा अनेक ऑर्गनायझेशन आहे की ज्याचा पायथॉनचा यूज केअर करतात, म्हणजे डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या वेबसाईटमध्ये असेल किंवा डेव्हलपमेंटसाठी असेल, कुठल्याही तर ते वेगवेगळ्या ह्याच्यासाठी पायथॉनचा यूज केला. फ्लिपकार्ट असेल, फेसबुक आहे किंवा अमेझॉन आहे किंवा ट्विटर आहे, गुगल आहे, हे सगळ्यांनी काय पायथॉन हे त्यांच्या सॉफ्टवेअर वेबसाईटला वापरलं. कुठल्याही तरी पद्धतीत ते सॉफ्टवेअर वापरले गेले. सो पायथॉन इज अ यूज. Okay, so in January 1994, the first version 1.0 was released. बेसिकली पायथॉन ही लँग्वेज जी रिलीज 1991 ला पहिल्यांदा रिलीज झाली. त्यानंतर जो मोस्ट स्टेबल व्हर्जन, पहिले स्टेबल व्हर्जन कधी आहे तर 1.0 इन 1994. 1994 ला त्याचं पहिलं व्हर्जन 1.0 हे रिलीज झालं आणि त्यामध्ये त्यांनी काय फॅसिलिटी ऍड केली. सो इट इज फंक्शनल प्रोग्रामिंग. म्हणजे आता फंक्शनल पहिले स्क्रिप्टिंग होतं ते परत आता ब्रॉड स्ट्रक्चरमध्ये आलं. म्हणजे थोडक्यात कन्सोल किंवा विंडो बेस किंवा वेब बेस्ड ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं सगळीकडे वापरण्यासाठी मग ते पहिलं व्हर्जन रिलीज केलं 1994. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं, इट कॅन हॅव फंक्शन प्रोग्रामिंग, म्हणजे ज्यामध्ये काही फॅसिलिटी टाकल्या. ते लॅम्बडा असेल, मॅप असेल, फिल्टर असेल, रिड्यूस असेल, हे जे काही कमांड्स आहेत की ह्या कमांड किंवा ह्याचं फंक्शनिंग आहे ते ऍड केलं. देन इट कॅन यूज इट कॅन इन्क्रीज द पायथॉन युजर बेस. हे वाढवल्यामुळे काय झालं की ते पायथॉनचा यूज अजून वाढत गेला. सो इन 1995 पायथॉन 1.2 इज रिलीज. सो देर आर लॉट्स ऑफ व्हर्जन्स. 1.4 पायथॉन सेव्हरल न्यू फीचर. मग अशा परत 1995 ला 1.2, परत नंतर 1.4 रिलीज केलं. त्यामध्ये काही कीवर्ड आर्ग्युमेंट्स. आता कीवर्ड आर्ग्युमेंट्स म्हणजे काय की हे आपण ज्यावेळेस फंक्शन शिकणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल. कीवर्ड आर्ग्युमेंट्स काय किंवा जे आर्ग्युमेंट्स कसे पास करायचे ते आपण करणार आहे. तो बिल्ट इन सपोर्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबरचा सपोर्ट घेतला. ओके, देन डेटा हायडिंग फॅसिलिटी म्हणजे UPS प्रोग्रामिंग कन्सेप्ट ऍड केले. Then on October 16, 2000, Python 2.0 is released and it will be major new features. 2.0 मध्ये नवीन फीचर्स, मोस्टली नवीन फीचर्स ऍड केले ज्यामध्ये गार्बेज कलेक्शन असेल किंवा युनिकोड सपोर्टिंग असेल. सो दिस नंबर ऑफ फीचर्स आर ऍडेड इन अ Python 2.0. Then there are 2.2 will be released in 2001. It can have another features such as object oriented programming or generators or the repeaters. So all these iterators, this functionality is added. आणि जे मोस्ट आता
2.7 हे त्याचं पहिलं मोस्ट स्टेबल व्हर्जन आहे आणि 2.7 नंतर 3.0 हे त्याचं मोस्ट स्टेबल व्हर्जन आहे. आता आपण जे वापरतो 3.8 वापरणार आहे. तुम्ही जर पायथॉनच्या साईडला आता कसं इन्स्टॉलेशन करायचं काय आहे आपण पुढे बघणारच आहे. सो दिस आर द शॉर्ट हिस्ट्री ऑफ द particular Python language. Okay, now important features. Why we have to study the Python? Python का स्टडी करायचं किंवा त्याचे काय फीचर्स आहेत तर ते आपण इथं पहिले बघणार आहे. सो देर आर लॉट्स ऑफ फीचर्स, अनेक फीचर्स आहेत पण त्यातले आपण काही महत्वाचे जे फीचर्स आहेत ते इथे घेतले. सो पहिलं जे फीचर्स आहे, पायथॉन इज अ सिम्पल. पायथॉन लँग्वेज इज अ सिम्पल लँग्वेज. आता पायथॉन ही सिम्पल आहे का, जसं तुम्हाला आधी मी याच्यापर्यंत सांगितलं की समजा तुम्हाला एक सिम्पल कुठलाही प्रोग्राम, तुम्हाला एखादा मेसेज द्यायचा आहे, तुम्ही कुठलीही लँग्वेज घ्या, C++ घ्या, जावा घ्या किंवा C# घ्या, कुठलीही घेतली तर कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 लाईनचा कोड लिहावा लागतो. पण पायथॉन मध्ये तसं नाही, तुम्ही एका लाईन मध्ये तो मेसेज देऊ शकता. प्रिंट स्टेटमेंट दिलं की तुम्हाला ते डिस्प्ले होतं. किंवा दुसरं एक्झाम्पल सांगितलं की तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे किंवा व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायची आहे, तर प्रत्येक लँग्वेजमध्ये तुम्हाला व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायचं तर पहिला डिक्लेरेशन करावं लागतं. पण पायथॉनमध्ये तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, त्याला व्हॅल्यू असाइन करू शकता आणि हे ऑटोमॅटिक त्या व्हॅल्यूला डेटा टाइप कन्सिडर करतं. सो दॅट इज डायनॅमिक टायपिंग फॅसिलिटी इज ॲडेड. सो पायथॉन इज व्हेरी सिम्पल लँग्वेज. सो पायथॉन इज अ सिम्पल अँड मिनिमलिस्टिक लँग्वेज इन अ नेचर. इट कॅन when you have to read the Python program, it is like a English like reading. म्हणजे पायथॉन प्रोग्राम आपण ज्यावेळेस वाचेल त्यावेळेस आपल्याला असं वाटेल की आपण इंग्लिशचं स्टेटमेंट वाचतो. म्हणजे थोडक्यात काय की इट इज व्हेरी सिम्पल लँग्वेज. सो इट इज अ लाईक अ इंग्लिश लाईक लँग्वेज. ओके, सो इट्स अ सिडो कोड नेचर. सिडो कोड जसं तुम्ही अल्गोरिदम शिकला असेल, फ्लोचार्ट शिकला असेल, तर तशा पद्धतीचाच एक नवीन म्हणजे त्या पद्धतीनंच एक आहे तो सिडो कोड म्हणून असतं. म्हणजे अल्गोरिदम आणि प्रोग्राम ह्याच्या दोन्हीमध्ये जे स्टेप्स असते ती सिडो कोडची स्टेप असते. म्हणजे अल्गोरिदम जर तुम्हाला पायथॉन प्रोग्राम नॅचरल पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला तो सिडो कोडमध्ये लिहावा लागतो. सिडो कोडचा प्रोग्राम तुम्ही डायरेक्टली कन्वर्ट करू शकता. सो इट इज अ सिडो कोड नेचर विच कॅन अलाउ टू कॉन्सन्ट्रेट ऑन द प्रॉब्लेम रादर दॅन द लँग्वेज. सिडो कोड नेचर असल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली प्रॉब्लेमवर कॉन्सन्ट्रेट करता येतं, लँग्वेजवर कॉन्सन्ट्रेट करायची म्हणजे त्याचं सिंटॅक्सची ही काळजी करायची गरज पडत नाही. सो इट इज व्हेरी सिम्पल सिंटॅक्स. म्हणजे जसं आपल्याला प्रिंट करायचं आहे तर सी मध्ये तुम्हाला प्रिंट एफ आहे किंवा जावामध्ये गेलं तर system.out.println हे सगळं लिहावं लागतं. किंवा C# तुम्हाला C++ मध्ये सी आउट लिहावं लागतं. पण इथं पायथॉनमध्ये तुम्ही डायरेक्ट प्रिंट एवढं लिहिले की संपलं, प्रिंट स्टेटमेंट तुम्हाला डिस्प्ले होतं. म्हणजे सिम्पल इंग्लिश लाईक कमांडच इथं आहेत, ही एक महत्वाचं आहे. सो दॅट्स वाय वी कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन अ प्रॉब्लेम. म्हणजे आपण त्यामुळं आपल्याला जास्त लँग्वेजच्या रिलेटेड आपल्याला जास्त स्टडी करायचं, आपल्याला लँग्वेज ऐवजी प्रोग्राम काय आहे ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करता येतं, लँग्वेज ऑटोमॅटिक अंडरस्टँड होत जाते. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर. सो इट इज अ सिम्पल. ओके, पहिला फीचर. सेकंड, इट इज अ इझी टू लर्न. सो दिस इज अवर सेकंड फीचर, इझी टू लर्न. सिंपल आहे, नो प्रॉब्लेम, पण इझिली तुम्ही शिकू शकता. सो वेन यू वॉन्ट टू स्टडी द एनी लँग्वेज यू नीड टू स्टडी ऑल दी सिंटॅक्स वॉट एव्हर मे बी. सगळे कुठली लँग्वेज तुम्हाला जर शिकायची म्हणलं तर त्याचं पहिलं स्ट्रक्चर शिकावं लागतं, त्याचं सिंटॅक्स शिकावं लागतो, हे सगळं आलं. पण इथं पायथॉनमध्ये इट इज व्हेरी इझी. हे सगळं शिकायचं म्हणलं तर तुम्हाला एकदम इझिली तुम्ही शिकू शकता. सो इझी टू लर्न. So this is one of the important feature. So what is the easy to learn? So easy to learn is Python is easy to learn. You can easily understand the concept and you can easily maintain that program. Okay, तुम्हाला इझिली प्रोग्राम लिहू शकता. जसं मग आता आपल्याला समजा तुम्हाला दोन संख्यांची बेरीज करायची आहे तर आपण काय लिहिणार आहे, तुम्हाला दोन संख्या युजरकडून घ्यावं लागतील किंवा तुम्ही दोन संख्या समजा a इज इक्वल टू 10 आणि b इज इक्वल टू समजा तुम्हाला असं लिहायचं a इज इक्वल टू 10. Okay, b is equal to 20, then c is equal to a plus b. Okay, आता हा तुम्हाला प्रोग्राम आणि मग तुम्हाला प्रिंट करायचं म्हणजे तुम्ही एखादा प्रोग्राम लिहायचं म्हणलं, आता समजा हाच प्रोग्राम सी मध्ये लिहायचं म्हणलं तर तुम्हाला काय लिहावं लागेल, पहिला इन्क्लूड stdio.h, इन्क्लूड conio.h, देन मेन void मेन नंतर तुम्हाला काय लिहावं लागतं int a, b, c, then a is equal to 10, b is equal to 20, c is equal to a plus b, then print c. एवढं म्हणजे तुम्हाला एवढे म्हणजे जवळजवळ 10 ते 12 स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागतात. पण पायथॉन मध्ये तुम्ही डायरेक्ट a is equal to 10 एंटर, b is equal to 20 एंटर, c is equal to a plus b एंटर. So how it will be output 30 on your screen.
तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर 30 डिस्प्ले होईल. म्हणजे प्रोग्राम लिहायला सोपा आहे. सो यू कॅन इझिली लर्न द प्रोग्रामिंग, इझिली लर्न द कन्सेप्ट, यू कॅन इझिली अंडरस्टँड द कन्सेप्ट अँड यू कॅन इझिली मेंटेन दॅट प्रोग्राम्स. तुम्हाला ते मेंटेन पण सो सिम्पली सेव्ह पण करता येतं. So this is easy to learn. Then another one, why easy to learn? Because it has few keywords. जे कीवर्ड्स आहेत ते फ्यू आहेत, म्हणजे एकदम थोडे कीवर्ड्स आहेत, जास्त कीवर्ड्स नाहीत. काही लँग्वेजमध्ये समजा 100-200 कीवर्ड्स असतात, तर ते सगळे लक्षात ठेवणं अवघड आहे. सी मध्ये 32 आहेत. ओके, तर ते तुम्हाला लक्षात ठेवू शकता. पण जर 100-150 कीवर्ड असतील तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड दॅट. ओके, मग त्यामुळे इथं फ्यू कीवर्ड्स आहेत. देन स्ट्रक्चर, सिम्पल स्ट्रक्चर. तुम्ही कुठलाही प्रोग्राम घेतला तर त्याचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरनुसारच तुम्हाला प्रोग्राम लिहावा लागतो. म्हणजे तुम्ही सी मध्ये गेला तर सी मध्ये तुम्हाला काय पहिला डिक्लेरेशन सेक्शन आहे, डिक्लेरेशन सेक्शन नंतर मेन फंक्शन सेक्शन, मेन फंक्शन मध्ये मग डिक्लेरेशन, स्टेटमेंट डिक्लेरेशन किंवा जे काय कोड असेल तो अशा पद्धतीने तुम्हाला लिहावं लागतं. किंवा कुठलीही लँग्वेज शिकायची म्हणलं तर यू नीड टू राईट यू कॅन हॅव अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑर यू कॅन अंडरस्टँड द स्ट्रक्चर. त्याचं स्ट्रक्चर शिकावं लागतं. पण पायथॉनचं एकदम सिम्पल स्ट्रक्चर आहे. इट इज अ इंटरप्रिटेड लँग्वेज अँड दॅट्स वाय यू कॅन इझिली अंडरस्टँड द स्ट्रक्चर इझिली आहे. ओके, clearly define the syntax are clearly defined. Syntax जे आहे ते क्लिअरली अंडरस्टँड होण्यासारखी आहेत, कॉम्प्लिकेटेड नाही आहे. जसं आपण आता लूप मध्ये आता जसं फॉरचं लूप आहे, फॉरचं लूप सी मध्ये कसं असणार आहे. सो फॉर I is equal to 0, then I is less than 10 and I plus plus. हा सिंटॅक्स सी फॉर लूपचा झाला. याच्यात मग तुम्ही काय स्टेटमेंट लिहायचं ते देऊ शकता. पण पायथॉन मध्ये तुम्हाला हे एवढं करायची गरज नाही. सो हिअर यू हॅव टू यूज फॉर आय इन रेंज ऑफ 10 वॉट एव्हर मे बी, किंवा आय इन 10 किंवा आय इन काय ॲरे, आणि मग पुढे जो काय असेल तो तुम्ही लिहू शकता. सो इट इज सिंटॅक्स इज व्हेरी सिम्पल. Okay, so syntax is simple and source code is easily maintained. The code in a Python is concise, effective and therefore understand and manageable. Python code is concise, means छोटा code असतो. You can effectively you can understand this and you can effectively manage that. तुम्ही तो कोड इझिली लिहू शकता, त्यात अपडेट करायचं करू शकता, बदल करू शकता. सो इट इज व्हेरी स्मॉल स्ट्रक्चर, छोटा स्ट्रक्चर असतं, त्यामुळे तुम्हाला इझिली ते मेंटेन करता येतं. सो दिस इज पायथॉन इज सिम्पल. ओके, नेक्स्ट फीचर टाईप अँड रन. दिस इज अनदर इम्पॉर्टंट फीचर, टाईप अँड रन. सो पायथॉनच्या तुम्ही जो कमांड प्रॉम्प्ट आहे त्या कमांड प्रॉम्प्टला तुम्ही एंटर टाईप करा अँड रन करा. जसं बाकीची कुठलीही लँग्वेज बनलं, जसं तुम्ही ओरॅकलमध्ये करता, ओरॅकलमध्ये कसं सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP आणि एंटर केलं की तुम्ही टाईप केलं, एंटर केलं की रन होतो प्रोग्राम. ओके, तसं तुम्हाला इथं पण करता येतं. ते तुम्ही डायरेक्ट व्हेरिएबलला व्हॅल्यू द्या आणि तुम्ही एंटर करा, ते व्हॅल्यू असाइन होईल किंवा जो कोड असेल तो एक्झिक्यूट होईल. सो टाईप अँड रन दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट. पण बाकीची तुम्ही कुठली लँग्वेज घेतली, सी घ्या, C++ घ्या किंवा जावा घ्या किंवा C# घ्या, तर ह्यामध्ये तुम्हाला अशी फॅसिलिटी आहे का? नाही. तुम्हाला काय करावं लागतं, प्रोग्राम लिहावा लागतो, प्रोग्राम लिहिल्यानंतर तो कंपाईल करावा लागतो आणि कंपाईल केल्यानंतर मग एक्झिक्यूट करू शकता. तुम्हाला हे वेगवेगळे स्टेप्स आहेत, पण तसं इथं आहे का? नाहीये. सो इट हॅज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर, टाईप अँड रन. So that means you can type the particular command and enter the key, so command will be executed. So the most of the language, so most of the language testing somewhat new requires source of changes and therefore recompilation and re-enter. तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिला आणि त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला बदल करायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला ते परत प्रोग्राम ओपन करा, त्यात चेंज करा, परत कंपाईल करा आणि परत रन करा. तसं इथं गरज आहे. म्हणजे इथं A is equal to 10, B is equal to 20, C is equal to A+B हा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे. तर तुम्हाला समजा A ची व्हॅल्यू मला बदलायची आहे, तर बदलायची म्हणलं तर तुम्ही काय करावं लागेल, पुन्हा प्रोग्राम मध्ये जायचं, यू कॅन चेंज द व्हॅल्यू ऑफ A अँड देन अगेन कंपाईल दॅट. तुम्हाला प्रोग्रामची व्हॅल्यू चेंज करायला पुन्हा कंपाईल करावं लागतं. म्हणजे प्रत्येक वेळेस काही चेंज झाला की यू नीड टू रिकंपाईल दॅट. हे तुम्हाला प्रत्येक वेळेस जसं जसं तुम्ही चेंज करताल प्रोग्राम, त्या प्रोग्राम मध्ये चेंज केलं तर तुम्हाला काय करावं लागतं, कंपायलेशन करावं लागतं. कंपायलेशन रिकंपायलेशन रिक्वायर्ड. सो रिकंपायलेशन केल्यानंतर पुन्हा रन करावं लागतं. म्हणजे 2 स्टेप्स येतात. सो यू हॅव टू रिकंपाईल दॅट. काही प्रोग्राम चेंज केला, सो यू हॅव टू रिकंपाईल दॅट अँड रन दॅट. कुठलाही प्रोग्राम तुम्हाला कंपाईल करावा लागतो आणि रन करावा लागतो. दॅट इज वन ऑफ द मेन इश्यू रिलेटेड विथ अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. पण इथं गरज नाहीये, यू कॅन डायरेक्टली
change that and enter the code. So it is automatically interpreted. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस रिकम्पाइल करायची किंवा रिरन करायची गरज नाही. So this is one of the important actually. This makes testing of a code is difficult and time consuming task. It is very difficult. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रोग्राम बदल करा, रिकम्पाइल करा, रन करा. So this is difficult task and time consuming task. Difficult आहे आणि time consuming task आहे. So that will be in other language. ह्याच्यामुळे बाकीच्या लँग्वेज थोडं कॉम्प्लिकेटेड होतात, पण इथं तसं नाहीये. सो इन पायथॉन द कोड कॅन रन इझिली. पायथॉन मध्ये तुम्ही कोड जो आहे तो इझिली रन करू शकता. पायथॉन also provide the user with interactive environment in which we can run independent commands. म्हणजे आपल्याला एन्व्हायरमेंट असं प्रोव्हाइड केले की ज्या ठिकाणी आपण इंडिपेंडेंटली कमांड इनपुट करू, एंटर करू, सो कमांड एक्झिक्यूट होईल. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅसिलिटी. म्हणजे ही एक सगळ्यात महत्वाची पायथॉनची फॅसिलिटी आहे की तुम्ही डायरेक्ट टाईप करा, कमांड रन करा. सो दिस इज टाईप अँड रन. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर्स. देन नेक्स्ट फीचर, फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर. सो इट इज फ्री अँड ओपन सोर्स. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे काय आहे, फ्री आणि ओपन सोर्स आहे. ओके, जे फ्रीली अवेलेबल आहे. Okay, the language and its source code are available to public for free. No need to buy license. हे तुम्हाला ह्याचा कोड, सोर्स कोड आहे तो सुद्धा जर पाहिजे असेल तर तो मिळू शकतो. तो फ्रीली नेटवर अवेलेबल आहे. तुम्ही तो डाउनलोड करू शकता, तुम्ही इन्स्टॉल करू शकता, तुम्ही त्यात बदल करू शकता, काही करू शकता. सो दिस इज, तुम्हाला त्यात परचेस करायची गरज नाही. बाकीचे जसे बाकीच्या लँग्वेजेस आहेत की ज्यामध्ये आपण जर एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला .NET असेल किंवा Oracle असेल तर हे तुम्हाला परचेस करावं लागतं, पण पायथॉन ही तुम्हाला परचेस करायची गरज नाही. सो दी लँग्वेज अँड सोर्स कोड इज नेट अवेलेबल फ्री, प्रत्येकाला अवेलेबल आहे. इट मीन्स दॅट यू कॅन फ्रीली डिस्ट्रीब्यूट कॉपी ऑफ दिस सॉफ्टवेअर, रीड द सॉफ्टवेअर सोर्स कोड, मेक चेंजेस इट. तुम्ही याच्यात फॅसिलिटी काय, तुम्ही काय करू शकता, त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअर फ्रीली डिस्ट्रीब्यूट करू शकता, म्हणजे ते कुणालाही देऊ शकता. रीड सॉफ्टवेअर सोर्स कोड तुम्ही वाचू शकता, चेंज करू शकता, अँड यू कॅन राईट युअर ओन प्रोग्राम ऑल्सो. म्हणजे तुम्हाला जर तो सोर्स कोड अवेलेबल, आता जनरली बघा की बरेचसे सॉफ्टवेअर असेल की जे आता आपण समजा लायब्ररी सिस्टम आपण कन्सिडर करू, तर लायब्ररी सिस्टम घ्यायचं म्हणलं तर आपल्याला त्याचा सोर्स कोड मिळत नसतो. तर त्याचा जो EXE फाईल आहे ती EXE फाईल मिळते. मग EXE फाईल मध्ये आपल्याला बदल करता येत नाही. आपल्याला बदल करायचा असेल तर सोर्स कोड मध्ये जाऊन चेंज करावा लागतो. मग हे सोर्स कोड कुठं उपलब्ध आहे, तर ते त्या पर्टिक्युलर कंपनीकडे उपलब्ध असतो, आपल्याकडे नसतो. मग आपल्याला बदल करायचं म्हणलं तर करू शकत नाही, आपल्याला त्या कंपनीला अप्रोच व्हावं लागतं. पण पायथॉन मधनं जर तुम्ही हे केलं, सो पायथॉन इज अ फ्री सॉफ्टवेअर. तुम्ही पायथॉनचा कोड अवेलेबल आहे, तुम्हाला त्यात काही बदल करायचा आहे तर तुम्ही तो पर्टिक्युलर पार्ट डाउनलोड करू शकता, त्यात बदल करू शकता आणि तुम्ही परत पाहिजे तर अपलोड करू शकता. सो फ्रीली डिस्ट्रीब्यूट कॉपीज ऑफ दिस. तसंच हे पायथॉन कुणाला तर द्यायचंय, समजा मला एखाद्या सॉफ्टवेअर दुसऱ्याला द्यायचंय तर मी देऊ शकतो. पण जर परचेस केलेलं असेल, जसं तुम्ही बऱ्याच ठिकाणी कॉम्प्युटरवर तुम्ही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरत असताना, तर समजा विकीला किंवा दुसरं कुठलंही तुम्ही वापरत असाल तर ते तुम्हाला परचेस करावं लागतं. त्याची लायसन की तुम्हाला मिळते. लायसन की टाकल्यानंतर ते मशीनला कॉन्फिगर, पण तेच जर तुम्ही दुसऱ्या कुणाला दिलं तर ते कॉन्फिगर होतं का, त्या मशीनवर होतं का, नाही होत. कारण का, तर त्याचा मशीनचा मॅक ॲड्रेस किंवा त्याचा जो सिस्टीम ॲड्रेस असतो तो त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचा इथं रजिस्टर झालेला असतो. ओके, मग तुम्हाला दुसरं सॉफ्टवेअर घ्यायचं म्हणलं तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला परत अजून परचेस करावं लागतं दुसऱ्या मशीनसाठी. ओके, सो दिस इज वन ऑफ द परचेस सॉफ्टवेअर प्रॉब्लेम, म्हणजे परचेस सॉफ्टवेअर. पण तसं पायथॉनमध्ये काय, पायथॉनमध्ये नाही, फ्रीली अवेलेबल आहे. म्हणजे मी माझ्याकडे पायथॉनचा कोड डाउनलोड केला किंवा मी त्या पायथॉनचा यूज करून काही सॉफ्टवेअर केलं तर मी ते तुम्हाला इझिली देऊ शकतो. सो पायथॉन इज फ्रीली डिस्ट्रीब्युटेड सॉफ्टवेअर. वी कॅन रीड द सोर्स कोड. सोर्स कोड सुद्धा आपण रीड करू शकतो. म्हणजे पायथॉनचा जो कोड आहे, जो पायथॉनच्या फंक्शनचा कोड आहे, तर तो आपल्याला रीड करायचा आहे, त्यात बदल करायचा असेल तर आपण करू शकतो. सो वी कॅन रीड, मेक चेंजेस इट. तुम्हाला चेंज करायचं आहे आणि तुम्ही त्यात चेंज करून नवीन काही फंक्शन्स दिले, सो यू कॅन यूज दॅट पीसेस ऑफ अ न्यू प्रोग्राम. सो दॅट इज पॉसिबल युजिंग द फ्री अँड ओपन सोर्स. तर हे सगळं कशामुळे पॉसिबल आहे, तर फ्री आणि ओपन सोर्स आहे. आणि फ्री आणि ओपन सोर्स असल्यामुळं सो इट हॅज लार्ज कम्युनिटी आहे, म्हणजे बरेच जण वापरतात. हा जो म्हणजे पायथॉन पॉप्युलर होण्यामागचं हे एक रिझन आहे की पायथॉन ही फ्री आणि ओपन सोर्स आहे आणि त्यामुळे त्याची कम्युनिटी लार्ज आहे. म्हणजे बरेच जण ते वापरतात, त्यात बदल करतात, नवीन फीचर्स ऍड करतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नवीन फीचर्स डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मशीनला वापरू शकता आणि ते पण सगळं फ्रीली.
So this is important. So due to this feature of Python, it can improved by the large community. म्हणजे पायथॉन फक्त काही एकच व्यक्ती डेव्हलप करतोय का, तर हजारो लाखो जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे त्यांना वाटलं, समजा मला वाटलं की एखादा नवीन फीचर्स मला पायथॉनमध्ये ऍड करायचं, मी त्याचा सोर्स कोड लिहील, मी ते सोर्स कोड त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला सेंड कर, म्हणजे त्या कम्युनिटी जे कमिटी ही मेंटेन करते त्यांना पाठवेल, ते काय करतील पुढच्या रिलीजमध्ये ते जो कोड आहे तो इन्क्लूड करतील. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला नवीन नवीन फीचर्स ऍड केले जातात. सो दिस विल बी पॉसिबल बाय युझिंग द लार्ज कम्युनिटी. आणि ह्यांना का, कारण फ्रीली अवेलेबल आहे त्यामुळे कोणी त्यात चेंज करू शकतो, कोणी त्यात ऍड करू शकतो. सो इट इज फ्रीली डिस्ट्रीब्युटेड अँड ओपन सोर्स अँड इट इज मेंटेन बाय दी पायथॉन कम्युनिटी. पायथॉन कम्युनिटी मेंटेन करते. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर्स. Okay, now next feature is, it is high programming, high level programming, HLL. See, we have to study, there are different programming language. अनेक आपण 3 वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलो फर्स्ट इयरला. सो इट इज लो लेवल प्रोग्रामिंग, मिड लेवल प्रोग्रामिंग अँड हाय लेवल प्रोग्रामिंग. सो लो लेवल मध्ये जो बायनरी कोड असेल किंवा मशीन कोड असेल तो लो लेवल येतो. मिड लेवलमध्ये असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम असतात. आणि जो हाय लेवल आहे म्हणजे जे सी असेल, C++ असेल, जावा असेल, C# असेल, पायथॉन असेल, तर दी ऑल दीज लँग्वेज आर हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. सो इट कॅन हॅव डिफरंट फीचर्स. ओके, म्हणजे जर तुम्ही काय करता, मेमरी मॅनेजमेंट आहे किंवा रिसोर्स अलोकेशन. जर असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम किंवा तुम्हाला मशीन लँग्वेज प्रोग्रामिंग करायचं म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागतं की त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला कुठल्या रजिस्टरला ऍड करायचंय, त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला कुठला डेटा टाईप असाइन करायचं, हे सगळं तुम्हाला मेंटेन म्हणजे तुम्हाला लिहावं लागतं, त्याचा कोड तुम्हाला लिहावा लागतो. पण आता इथं गरज आहे का, सी मध्ये तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता तर त्याला कुठल्या मेमरीत स्टोअर करा हे तुम्ही सांगू शकता का, तर ते ऑटोमॅटिक त्यांनी काय सिस्टीम काय करते की त्याची ती मेमरी अलोकेशन करते. म्हणजे रिसोर्स अलोकेशन जे आहे ते तिथं ऑटोमॅटिक होतं. सो दिस विल बी वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर्स. सो हाय लेवल लँग्वेजचे जे फीचर्स आहेत म्हणजे आज रिसोर्स अलोकेशन असेल किंवा मेमरी मॅनेजमेंट असेल, कुठल्या व्हेरिएबलला मेमरी कुठं असाइन करायची आहे, फ्रीली मेमरी आहे का नाही असेल तर त्याला कसे अलोकेशन करायचे किंवा त्याला सीपीयू रिसोर्सेस कसे अलोकेट करायचे, काय जे असेल ते सगळं अलोकेशन हाय लेवलमध्ये ऑटोमॅटिक सिस्टीम करत असते. ओके, पण जर तुम्ही दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज जसं लो लेवल असेल किंवा मशीन असेंब्ली लँग्वेज असेल किंवा मिड लेवल असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा कमांड द्यावा लागतो की एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला, तो व्हेरिएबलला कुठल्या रजिस्टरला कुठल्या मेमरी लोकेशनला स्टोअर करायचं हे तुम्हाला सांगावं लागतं. पण तसं गरज आहे का इथं इंट ए लिहिलं तर ए ला ऑटोमॅटिक मेमरी अलोकेट होणार आहे. ओके, सो दिस इज हाय लेवल फीचर्स. सो इट हॅज हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. सो दिस पायथॉन इज हाय लेवल programming language, so you do not worry about low level details such as memory management, resource allocation or etc. म्हणजे सिस्टीमची जी मेमरी आहे किंवा ते मशीन कन्वर्ट केला मशीन कोडमध्ये, तर त्या मशीन कोडमध्ये कन्वर्ट करताना जे काय फॅसिलिटी लागतील ते तुम्हाला अंडरस्टँड करायची गरज आहे का, ते ऑटोमॅटिक काय करतं सिस्टीम डिझाईन करतं. सो दॅट विल बी हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, देन नेक्स्ट इज इट हॅज पोर्टेबल. Portable means you can easily run the program in any type of machine. कुठल्याही मशीन किंवा कुठल्याही टाईपच्या सॉफ्टवेअरवर प्लॅटफॉर्मवर यू कॅन रन. सो यू कॅन रन पायथॉन ऑन एनी प्लॅटफॉर्म लाईक विंडोज, मॅक OS, लिनक्स और अँड्रॉइड व्हॉटएव्हर मे बी. सो एनी अदर प्लॅटफॉर्म. तुमची कुठलीही ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर त्या ऑपरेटिंग सिस्टीमवर तुम्ही हे प्रोग्राम इझिली रन करू शकता. सो दिस इज अ पोर्टेबल फीचर्स आहे. म्हणजे HTML चा प्रोग्राम तुम्ही लिहिला की तो तुम्ही कुठल्या पण मशीनवर तो ओपन करू शकता. ओके, तसं याचं सुद्धा आहे की तुम्ही एखादा पायथॉनचा प्रोग्राम लिहिला तर तो तुम्ही कुठल्याही मशीनवर न अपडेट करता न बदल करता तुम्ही त्याचं रन करू शकता. सो दॅट विल बी अ पोर्टेबल फीचर. देन नेक्स्ट फीचर इज इंटरप्रिटेड. सो इंटरप्रिटेड इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर. सो इंटरप्रिटेड काय आहे, इट इज अ ट्रान्सलेटर. इंटरप्रिटेड इज नथिंग बट इट इज अ ट्रान्सलेटर. म्हणजे आपण जो पायथॉन किंवा जो कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, कुठलाही प्रोग्राम आपण लिहिला असेल, सी असेल, C++, तर तो कन्वर्ट करणं गरजेचं आहे मशीनमध्ये. कारण कम्प्युटर कॅनॉट अंडरस्टँड इंग्लिश लाईक लँग्वेज. इट कॅन अंडरस्टँड ओनली मशीन कोड. मशीन कोडच त्याला अंडरस्टँड होतो. मग मशीन कोड अंडरस्टँड व्हायसाठी मग काय करावं लागतं, इंग्लिश लँग्वेजचा प्रोग्राम कन्वर्ट करावा लागतो. सो दिस कन्वर्शन विल बी डन बाय दी कंपायलर और बाय दी इंटरप्रिटर. But C++, even Java, these are the compiler language. म्हणजे तुम्ही प्रोग्राम लिहिल्यानंतर कंपाईल करता, कंपाईल केल्यानंतर मग त्याचं मशीन कोडमध्ये कन्वर्ट होतं आणि मशीन कोडमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तुम्ही रन करू शकता. सो दिस इज कंपाईल लँग्वेज. बट पायथॉन इज अ इंटरप्रिटेड लँग्वेज. पायथॉन ही काय इंटरप्रिटेड आहे, म्हणजे तुम्ही
मशीन तो कोड लिहिला एंटर केलं की इंटरप्रिट. सो इट इज इंटरप्रिटेड एक्झिक्युटेड लाईन बाय लाईन. म्हणजे एक लाईन बाय लाईन. कंपायलर आणि इंटरप्रिटर बोथ आर द पर्पज ऑफ द बोथ इज सेम. बोथ आर यूज टू कन्वर्ट हाय लेवल प्रोग्राम इनटू द मशीन कोड. दोन्हीचा पर्पज काय, हाय लेवलचं मशीन कोड मध्ये कन्वर्ट करणं. पण कन्वर्ट करताना काय फरक आहे. सो इन कंपायलर इट कॅन कन्वर्ट एंटायर प्रोग्राम जो सगळा प्रोग्राम आहे तो सगळा प्रोग्राम एकदम कन्वर्ट करतं कंपायलर मध्ये. पण इंटरप्रिटर मध्ये काय केलं जातं, इट कॅन कन्वर्ट लाईन बाय लाईन. हे एक लाईन कन्वर्ट करत जातं. So this is our interpreter. So it is an interpreted language and it can convert line by line. एक line convert करत जातं. So Python has no compilation and execution step. त्यामुळे पायथॉनला कंपायलेशन आणि एक्झिक्युशन आहे का, नाही. तुम्ही काय करा, a is equal to something लिहा आणि एंटर प्रेस करा. सो एंटर की प्रेस केली की तुम्हाला डायरेक्ट ती प्रोग्राम जो आहे तो कन्वर्ट होईल. म्हणजे हा जो कोड आहे हा कोड कन्वर्ट होईल आणि एक्झिक्यूट होईल. म्हणजे डायरेक्ट दोन्ही स्टेप एकत्र होतात. पण कंपायलर मध्ये काय होतं, पहिल्यांदा कंपाईल करावं लागतं आणि देन एक्झिक्यूट करावं लागतं. म्हणजे तुम्ही समजा जावाचा प्रोग्राम लिहिला असेल तर तुम्ही काय करा, जावा सीनं कंपाईल करता आणि जावानं तो रन करता. किंवा C++ मध्ये तुम्ही काय करता की अल्टर F9 कंपाईल करता आणि कंट्रोल F9 रन करता. ती तुम्हाला हे दोन स्टेप करावे लागतात. पण पायथॉन मध्ये तशी गरज आहे का, यू कॅनॉट नीड टू कंपाईल अँड एक्झिक्यूट. यू कॅन डायरेक्टली इंटरप्रिट दॅट. सो पायथॉन हॅज नो कंपायलेशन अँड एक्झिक्युशन स्टेप. So Python can convert source code into the intermediate code called as a bytecode, as like a Java, and then it is converted into the native code and run it. Actually execution होताना कसं होतं बघा. जनरली आता आपण C किंवा C++ एक्झाम्पल घेऊया. सीचा प्रोग्राम म्हणजे त्यामध्ये तुम्हाला बघा, तुम्ही सीचा प्रोग्राम लिहिला आणि कंपाईल करून रन केला आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मशीनवर स्टोअर केलेल्या फाईल बघता तर त्यावेळेस 3 फाईल बनल्या जातात. एक C ची फाईल असते, एक ऑब्जेक्ट फाईल असते आणि एक exe फाईल असते. अशा 3 फाईल बनतात. म्हणजे सीचा प्रोग्राम काय होतो, हा सीचा हाय लेवल लँग्वेजचा प्रोग्राम दॅट विल बी कन्वर्टेड टू द मशीन कोड दॅट इज 0 and 1 मध्ये कन्वर्ट केला जातो अँड देन इट विल बी एक्झिक्यूट. ह्या स्टेप्स असतात. म्हणजे डायरेक्ट काय केलं, सीचा प्रोग्राम सोर्स कोड विल बी कन्वर्टेड टू मशीन कोड अँड मशीन कोड विल बी देन कन्वर्टेड टू डायरेक्टली एक्झिक्यूट द मशीन. So this will, but in a Python or in other language such as Java or in C#, Python, C# किंवा Java ह्याच्या नवीन रिसेंट लँग्वेजेस आहेत. तर ह्यामध्ये त्यांनी एक नवीन कन्सेप्ट केलेलं आहे, इंटरमिडिएट कोड. Python or Java or in C# there are intermediate code. म्हणजेच काय की जो सोर्स कोड आहे, म्हणजे सोर्स कोड म्हणजे आपला जो प्रोग्राम आहे त्याचं कन्व्हर्शन पहिला एक IL कोड मध्ये होतं, इंटरमिडिएट लँग्वेज कोड मध्ये, आणि इंटरमिडिएट लँग्वेजचं कन्व्हर्शन पुन्हा मशीन कोड मध्ये होतं आणि मशीन कोड मग रन केला जातो. म्हणजे सीचा बघा की सीचा प्रोग्राम कसा होतो, तर सीचा प्रोग्राम मशीन कोड मध्ये कन्वर्ट होतो आणि मशीन कोडचं प्रोग्राम डायरेक्ट रन होतो. ओके. सो ही टेक्निक आहे C किंवा C++ मध्ये. पण बाकीच्या म्हणजे आता जी नवीन लँग्वेजेस आहेत, मग पायथॉन असेल, C# असेल किंवा जावा असेल, तर त्याचं कसं आहे की जो प्रोग्राम आहे सोर्स कोड प्रोग्राम, मग सीचा असेल तर C हे होते, जावा असेल, पायथॉन असेल तर हा प्रोग्राम इंटरमिडिएट लँग्वेज मध्ये कन्वर्ट होतो. सो इंटरमिडिएट कोड किंवा इंटरमिडिएट लँग्वेज कोड, सो दॅट इज लाईक असेंब्ली लँग्वेज. दॅट इज लाईक असेंब्ली लँग्वेज. दॅट इज लाईक असेंब्ली लँग्वेज. आणि असेंब्ली लँग्वेजचा प्रोग्राम परत मशीन कोडमध्ये बाय JIT जस्ट इन टाइम कंपायलरने होतो आणि हा कंपायलर मशीन कोडचा कन्वर्ट झालेला प्रोग्राम डायरेक्टली रन होतो. म्हणजे इथं बघा, इथं आता C आणि रन मध्ये किती आहेत, एक स्टेप आहे. पण इथं C आणि रन मध्ये किती स्टेप आहेत, 2 आहेत. ओके. सो हिअर द पायथॉन कॅन कन्वर्ट सोर्स कोड इनटू द इंटरमिडिएट कोड. सोर्स कोडचा इंटरमिडिएट कोड मध्ये कन्वर्ट होतं and this intermediate code is called as a bytecode. हा महत्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. सो इट इज अ bytecode. म्हणजे हे जे कन्वर्ट झालेला प्रोग्राम आहे तो इंटरमिडिएट कोडचा प्रोग्राम आहे. जावा मध्ये पण त्याला बाईट कोड म्हणलं जातं, C# मध्ये त्याला इंटरमिडिएट कोड म्हणलं जातं, पायथॉन मध्ये त्याला बाईट कोड म्हणलं जातं. म्हणजे जो आपला प्रोग्राम आहे, जो सोर्स कोड विल बी कन्वर्टेड टू बाईट कोड अँड देन दिस बाईट कोड विल बी कन्वर्टेड टू मशीन कोड. So that is native code of specific computer and then run it. So this is execution process.
तो पायथॉन मध्ये हा म्हणजे एखादं स्टेटमेंट लिहिलं तर तो डायरेक्ट काय केलं जातं असेंब्ली लँग्वेजमध्ये म्हणजे थोडक्यात इंटरमिडिएट मध्ये बाईट कोड मध्ये कन्वर्ट केला जातो आणि बाईट कोडचा प्रोग्राम बाईट कोडचा जो कोड आहे तो नंतर मशीन कोड मध्ये ज्या मशीनला असेल त्या मशीनला कन्वर्ट केला जातो. सो दिस विल बी एक्झिक्युशन प्रोसेस. यू नेव्हर वरी अबाउट द लिंकिंग अँड लोडिंग ऑफ द लायब्ररी. ह्याच्यात आता जसं सी मध्ये तुम्ही लिंकिंग म्हणजे तुम्हाला सी मध्ये जर तुम्ही प्रोग्राम लिहिला तर लिंकर एरर येते किंवा लोडर एरर येते काही ठिकाणी. म्हणजे तुम्हाला एखादी तुम्ही हेडर फाईल इन्क्लूड केली नसेल तर किंवा काय असा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण इथं तसं गरज नाही. इथं एकदा तुम्ही इन्क्लूड केली की ऑटोमॅटिक ते रेफरन्स त्या पर्टिक्युलर सिस्टीमला बसला जातो. सो लिंकिंग अँड लोडिंग ऑफ द लायब्ररी इज ऑटोमॅटिकली डन बाय द सिस्टीम. ओके. You run the program straight from the source code. तुम्ही source code direct run करू शकता. You can just copy over your code to another system and it can automatically work for the Python platform. म्हणजे तुम्ही एका मशीनवर तुम्ही विंडोजवर प्रोग्राम केलाय पायथॉनचा आणि तुम्हाला ते लिनक्सवर रन करायचा आहे. नो प्रॉब्लेम, यू कॅन डायरेक्टली कोड कॉपी द कोड अँड रन दॅट. तर ह्या पद्धतीने तुम्ही प्रोग्राम रन करू शकता. सो दॅट विल बी वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर. So here we have to study these are the important some features. आपण हे एवढे फीचर्स बघितले. सो पायथॉन इज सिम्पल, इझी टू लर्न, टाइप अँड रन, फ्री अँड ओपन सोर्स, हाय लेवल लँग्वेज, पोर्टेबल, इंटरप्रिटेड. तर हे काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. आता हे जे राहिलेले जे फीचर्स आहेत दीज फीचर्स वी हॅव टू स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे काही फीचर्स आपण ह्याचे बघूया. ओके. आता एवढे फीचर्स लक्षात आले. सो पायथॉन इज सिम्पल, देन इट इज इझी टू लर्न. Whenever you have to type the code and run that, free and open source available. तर तुम्ही